हाय फ्रेंड्स, मी वैष्णवी। आज आपण बनवणार आहोत खूपच स्पेशल राजस्थानी स्टाईल दाल बाटी। ही रेसिपी तुम्ही अगदी घरी सोप्या पद्धतीने करू शकता आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की, कारण मी शेवटी तुम्हाला एक खास टिप सुद्धा देणार आहे जेणेकरून ही दाल बाटी एकदम परफेक्ट लागेल। तर चला मग सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी बाटी बनवण्यासाठी ते पीठ मळून घेत आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, थोडा खायचा सोडा, जीरा आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि वरून आपल्याला तूप घालायचं आहे पीठ मळताना, त्यामुळे बाटी अजूनच खुसखुशीत होते। पाणी घालताना जरा जपून, कारण खूप मऊसर नको आणि खूप घट्ट पण नको। आता हे सगळं मळून ठेवून आपण थोड्या वेळानंतर याचे छोटे छोटे बॉल्स बनवून बाटी तयार करूया। तोपर्यंत आपण डाळ बनवण्यासाठी डाळ घालूया। तर इथे मी अशा पद्धतीनं कणिक मळून घेतलंय। आता हे 10 ते 15 मिनिट आपण झाकून ठेवूया। त्यानंतर डाळ बनवण्यासाठी मी डाळ कुकरला लावते। इथे मी 4 पद्धतीच्या डाळी घेतल्यात, तुम्हाला अजून हव्या असतील तर तुम्ही ॲड करू शकताय। मी ह्या 4 डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या 2 ते 3 वेळा आणि कुकरमध्ये घालते आणि थोडीशी मी हळदपूड आणि थोडं तेलही घालते, जेणेकरून ह्याचे पाणी आपल्याला बाहेर येणार नाही, किंवा ह्याचं पाणी बाहेर आलं तर पूर्ण गॅसची वाट लागते खरंच। त्यामुळे मी थोडं तेलही ॲड करते जेणेकरून पाणी बाहेर येणार नाही। कुकरमध्ये माझी डाळ शिजवून झाली, त्यासाठी मी पहिलं डाळलाच फोडणी घालते। इथे मी कढईमध्ये बटर घेतले, त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप कोणतंही घालू शकताय। तर मी आपली जी नॉर्मल फोडणी असते ती नॉर्मल फोडणी घालून घेते। इथे मी जिरे, मोहरी, परत आपल्या लाल हिरव्या मिरच्या, हिंग वगैरे यूज करून थोडं स्पायसीज लागते आपल्याला दाल बाटी सोबतची डाळ, त्यामुळे थोडंसं मसालेदार बनवत आहे मी। इथे मी कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, आले लसूण पेस्ट वगैरे घालते, कारण मला थोडी स्पायसी आणि थिक बनवायची होती। अदरवाईज तुम्ही कांदा टोमॅटो नाही घातला तरी चालेल, आपण जी नॉर्मल डाळची आमटी बनवते तशी पण बनवली चालेल, पण मला थोडी थिक पाहिजे होती म्हणून मी अशी बनवले। बघू शकता इथं आपली डाळ तयार आहे, खूप मस्त दिसते, वास पण खूप छान येत होता। अशा पद्धतीने मी 5 ते 10 मिनिटे उकळून घेतली चांगली। आणि जे मी बाटीसाठी कणिक मळून ठेवलं होतं त्याचे मी छोटे छोटे बॉल्स केले आणि जेणेकरून ह्याच्यावरती असं डिझाईन केलं जेणेकरून ही बाटी दिसावी। बाटी ट्रेडिशनल तंदूरमध्ये भाजतात, पण आपण घरी ओव्हन किंवा गॅसवर पण करू शकतो। आणि इथे मी जे आपण आप्पे बनवतो त्या तव्यावरती मी हे भाजले, पण काही प्रॉब्लेम नाही, खूप छान पद्धतीने भाजले आणि खुसखुशीत पण झालंय। इथं बघा तुम्ही व्यवस्थित असं त्याला क्रिस्पी पण आलाय आणि खुसखुशीत पण झालेत। दाल बाटी म्हणले की चुरमासुद्धा आलास, त्यामुळे मी ते चुरमासुद्धा बनवत आहे। जे आपण बाटी बनवली होती त्यातूनच मी 2-3 बाटी मिक्सरला बारीक करून घेतला आणि आता हे तुपामध्ये परतून घेते। ह्यामध्येच मी ड्रायफ्रूट्स घालते थोडे आणि वेलची पूड आणि साखर घालून थोडं छान परतून घेते 1 5 ते 10 मिनटं, जेणेकरून हे छान थोडं मऊ होईल। आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही दूध पण घालू शकताय, पण मला हे असं ड्रायमध्येच ठेवायचं होतं त्यामुळे मी ह्यामध्ये दूध घातलं नाही आहे। तर अशा पद्धतीने इथे माझा चुरमा पण झाला, दाल आणि बाटी पण रेडी आहे। तर आता आपण सर्व करूया आणि मस्त एन्जॉय करूया दाल बाटी चुरमा। तर गाइस इथे आपली दाल बाटी चुरमा रेडी आहे आणि अजून थोडं स्पायसी हवं असेल तर इथे आपण शेजवान चटणी पण वरून घालून घेऊ शकतोय आणि सगळ्यात लास्टला वरून लिंबू पिळायचा, पण माझा लिंबू मी ऑर्डर केला आहे तो अजून येत आहे, त्यामुळे मी इथे लिंबू नाही ठेवला, पण हीच खास ट्रिक आहे, तुम्ही एकदा यूज करून बघा, खूप मस्त लागतो। आणि सर्व करताना बाटी फोडून त्यावर भरपूर तूप ओतून घ्या, त्यावर गरम गरम डाळ टाका आणि कांदा लिंबू, वा मस्त एकदम परफेक्ट झालंय। तर फ्रेंड्स, ही आहे माझ्या स्टाईलची सोपी दाल बाटी रेसिपी। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंटमध्ये सांगा तुम्ही दाल बाटीमध्ये कोणती स्पेशल टिप वापरता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।